आपण जेव्हा जेव्हा अशा घटनांना हसून किंवा दुर्लक्ष करून थांबवतो, तोपर्यंत अशा मुली आपल्या समाजातून अदृश्य होत राहतील. ही घटना पंजाब लाहोरची आहे, जिथे एका कॉलेजमधील मुलीवर कॉलेजच्या गार्ड आणि व्हॅन चालकाने मिळून बलात्कार केला. ही इतकी वेदनादायक घटना आहे की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील. आपल्या आत एवढीही हिंमत नाही का की आपण त्या मुलीला न्याय मिळवून देऊ शकू? ज्यांनी हे सर्व केले ते कोणतेही मोठे लोक नाहीत, साधारणच लोक आहे. आपण त्यांना फाशीपर्यंत पोहोचवू शकत नाही का? कॉलेजची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्या मुलीला विसरले जाणार का? आपण सर्व देशवासियांनी एकत्र येऊन जागरूक व्हावे लागेल. तेव्हाच आपण अशा राक्षसांचे निर्दालन करू शकतो. अन्यथा उद्या आपल्या बहिणी किंवा मुलीही अशा 2 पैशाच्या लोकांसमोर हरू शकतात. मी आपल्याला हात जोडून विनंती करते की या वेदनादायक घटनेवर आपली प्रतिक्रिया द्यावी आणि आरोपी विरुद्ध आवाज उठवावा. ही घटना इतकी वेदनादायक आणि खरी आहे की दुःखाने मला हे सांगावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी एका कॉलेजमध्ये अतिशय वेदनादायक आणि भयंकर घटना घडली. ज्या मुलीसोबत हा प्रसंग घडला तिची दुःखद कथा तिच्याच तोंडून सांगत आहे. तिचे खरं नाव सांगू शकत नाही, पण आपण तिला जिया म्हणू आणि जिया तिची कथा सांगते. जियाचे म्हणणे आहे की तो एक सामान्य दिवस होता. मी कॉलेजमध्ये गेले होते. माझे कुटुंब मध्यमवर्गीय होते, पण आम्ही कधीही वाईट वेळ पाहिली नव्हती. मला हवं ते मिळाले. पुढे शिक्षण घ्यायचे होते म्हणून मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मी व्यवस्थित कॉलेजला जात होते, वेळेवर फी भरत होते आणि मला कशाचीही कमतरता नव्हती. मी चांगल्या लोकांची मैत्री केली होती. आमच्या वर्गात मित्रांचा गट होता. माझी समस्या अशी होती, जी मी समस्या म्हणते आहे पण ती खऱ्या अर्थाने समस्या नव्हती. ती देवाची कृपा होती आणि ती म्हणजे मी खूपच सुंदर होते. जे कोणी मला एकदा पाहायचे ते फक्त माझ्याकडे बघत राहायचे. माझ्या नातेवाईकांनीही सांगितले होते की इतकी सुंदर मुलगी कॉलेजला पाठवली तर काही समस्या होऊ शकते, पण त्यांची विचारसरणी तिथेच थांबली होती. त्यांना वाटत होते की एखादा मुलगा तिला पसंत करेल किंवा ती एखाद्या मुलाला पसंत करेल आणि पसंतीने लग्न करेल. तेव्हा माझ्या पालकांनी विचार केला की जर तिने पसंतीचे लग्न केले तर त्यात वाईट काय आहे? पसंतीचे लग्न करणे हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. माझ्या पालकांची नातेवाईकांची तोंड बंद केली. माझे पालक मला खूप सपोर्ट करत होते. माझी खूप काळजी घेत होते. मीही व्यवस्थित अभ्यास करत होते. अभ्यासाच्या बाहेर कशातही लक्ष घालत नव्हते, कारण मला माहिती होते की माझे पालक माझ्यावर पैसा खर्च करत आहेत. मला त्यांच्या मेहनतीची आणि स्वप्नांची कदर आहे. त्यामुळे मी ती तोडायची नाही असे ठरवले होते. मला काहीतरी मोठे बनायचे आहे आणि काहीतरी करून दाखवायचे आहे. त्यामुळे मी खूप मेहनत घेत अभ्यास करत होते. एके दिवशी आम्ही सर्वांनी प्लॅन बनवला. आमच्यातील एका मैत्रिणीचा साखरपुडा झाला होता, त्यामुळे ती आम्हाला ट्रीट देणार होती. ती खूपच चांगली होती. आम्ही सर्वांनी खूप मजा केली. कधी कधी असं होतेच की मोकळ्या वेळेत आम्ही अशा गोष्टींचा आनंद घेतो. जेव्हा सुटीचा वेळ होत असे तेव्हा मी स्वतःच घरी जात असे. मला घाई नसल्यामुळे मी नेहमी 20-30 मिनिटांनी निघत असे. आरामात मित्रमैत्रिणींसोबत बोलत चालत असे. आजही असेच होते. कॉलेजचे गेट खूप दूर होते, त्यामुळे मी मागच्या गेटमधून निघायची. माझे घर गल्ल्यांमधून चालत जायचे होते, त्यामुळे मी त्या रस्त्याने जात होते. माझ्या नशिबात काय लिहिले आहे हे मला माहीत नव्हते. मी त्या गल्लीतून जात होते आणि तेव्हा अचानक सिक्युरिटी गार्डने मला थांबवले. त्याने माझे नाव विचारले आणि म्हणाला, "तू जिया आहेस ना?" मी म्हणाले, "हो." त्याला माझे नाव कसे कळले ते मला समजले नाही. माझ्या गळ्यात आय कार्ड लटकत होते. कदाचित त्याने ते वाचले असावे. तो खूप चतुर होता. त्याने सांगितले, "तुझी फी भरलेली नाही आणि काही कागदपत्रेही राहिली आहेत. या महिन्याची फी तू जमा केली नाही आणि कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत." त्याच्या हातात एक कागद होता, त्यावर माझे नाव नव्हते. मी त्याला सांगितले की नाही, मी सर्व फी भरली आहे आणि वेळेवर भरत असते. त्याने सांगितले, "काहीतरी चूक झाली असावी. मला हे तपासावे लागेल. तुला आपल्या विभाग प्रमुखांशी बोलावे लागेल." मी म्हणाले, "ठीक आहे, पण मला आता जाऊ दे." तो म्हणाला, "तू इथेच थांब. मी विभाग प्रमुखांशी बोलून येतो." त्याने मला पार्किंग लॉटमध्ये थांबायला सांगितले आणि माझ्यासाठी खुर्ची आणून ठेवली. त्याने मला तिथे बसायला सांगितले. त्याचे वागणे खूप सभ्य होते. तो वयानेही खूप मोठा होता. त्यावेळी माझ्या मनात काहीही संशय आला नाही. मी विचार करत होते की एकटीच आहे. जर सोबत एखादी मैत्रीण असती तर वेळ गेला असता. तो मला तिथे बसवून कुठेतरी गेला. आता मी विचार करत होते की मी उठून जाऊ का, की त्याच्या येण्याची वाट पाहू. असे नको व्हायला की तो प्राचार्याकडे जाईल आणि सांगेल की मी त्याच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. काही महिन्यांपूर्वीच एका मुलीला असं काही झाले होते की ती खूप त्रासली होती. म्हणूनच मी त्याचे ऐकून तिथे बसायचे ठरवले. कारण आम्ही खूप मेहनतीने या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. फी भरली होती आणि कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सगळं वेळेवर केलं होतं. त्यामुळे भविष्यात आम्हाला कोणतीही अडचण होऊ नये असे आम्ही पाहत होतो. अगदी काही दिवसांपूर्वीच एका मुलीची समस्या सुरू होती.
तिच्या ॲडमिशन फॉर्मवर नाव वेगळे होते आणि ती खूप चिंताग्रस्त झाली होती. आणि ह्याच विचाराने मी त्याचे ऐकून तिथे बसायचे ठरवले होते. कारण आम्ही खूप कष्ट करून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, फी भरली होती, सगळं काही व्यवस्थित करत होतो. जे काही कागदपत्र त्यांनी मागितली ते सगळं वेळेवर दिले होते. आम्ही सर्व कागदपत्रांची प्रक्रिया व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, जेणेकरून नंतर कोणतीही अडचण होऊ नये. आणि आता पेपरही जवळ आले होते. काही दिवसांपूर्वी एका मुलीची अडचण होती आणि तिचे ॲडमिशन फॉर्मवर नाव वेगळे होते आणि त्यामुळे तिला खूप त्रास झाला होता. पेपरच्या वेळेत तिच्या फार अडचणी झाल्या होत्या. ती म्हणत होती की कागदपत्रांच्या बाबतीत कधीही निष्काळजीपणा करू नये. तिच्या गोष्टी ऐकून मी सुद्धा थोडी घाबरले होते. देवाची कृपा आहे की माझ्यासोबत असं काही झाले नव्हते. पण आता इथे मला सांगण्यात आले की काही गैरसमज झाला आहे किंवा काहीतरी चूक झाली आहे जी दुरुस्त करायची आहे. म्हणून मी ठरवले की जे काही असेल ते क्लिअर करूनच जाईल. नाहीतर नंतर माझ्या घरच्यांनाही वारंवार माझ्यासोबत इथे यावे लागेल. पार्किंग लॉटमध्ये काही लोक होते जे तिथे मोटारसायकल आणि गाड्या उभ्या करत होते. गाड्या बहुतेक शिक्षकांच्या होत्या, पण काही विद्यार्थी देखील होते, कारण ते श्रीमंत घराण्यातले होते. मी पार्किंग लॉटमध्ये एका कोपऱ्यात बसले होते, तेव्हा अचानक माझी एक मैत्रीण आली. ती माझी वर्गमैत्रीण होती. ती माझी फार जवळची मैत्रीण नव्हती, पण तिने विचारले, तू इथे काय करत आहेस? मीही तिला विचारले, तू इथे काय करते आहेस? ती म्हणाली, माझा भाऊ मला घ्यायला आला होता, पण मोटारसायकल सुरू होण्यात वेळ लागला. मी म्हणाले, मी स्वतःच जाते. ती म्हणाली, मग इथे बसलीस का? मी तिला सांगणार होते की काय अडचण झाली आहे. तेवढ्यात तिच्या भावाने तिला आवाज दिला. तशीही सुट्टी झाल्यावर सर्वांना लवकर घरी जायची घाई असते. ती म्हणाली, माझा भाऊ मोटरसायकल सुरू करून आला आहे. आता बंद झाली तर पुन्हा सुरू होणार नाही. मी निघते, तूही लवकर घरी जा. मी म्हणाले, हो, मीही निघते. ती तिथून निघून गेली. मी विचार करत होते की कोणी दुसरं येऊन विचारेल का, तू इथे का बसली आहेस? आणि तसं झालं तर विचित्र वाटेल, कारण माझ्या जाण्याची वेळ झाली होती. मला तिथे असू नये. थोड्या वेळाने संपूर्ण जागा रिकामी होणार होती. आमच्या कॉलेजमध्ये खूप लोक शिकत होते, पण सुट्टी झाल्यावर सगळे आपल्या घरी जायचे. पार्किंग लॉट आता रिकामी होऊ लागली होती. पार्किंग लॉट रिकामी होण्यामुळे मला काही फरक पडत नव्हता. उलट तेच चांगले होते. मग मला कोणी पाहिले नसते आणि विचारले नसते की मी तिथे काय करते आहे. पण जेव्हा मी निघायला उठले तेव्हा तो माणूस तिथे आला. मी विचार केला, चला, चांगलं झालं, आता सगळं संपेल. मी म्हणाले, हो. तो म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत या, सर तुम्हाला बोलावत आहेत. मी त्याच्यासोबत चालायला लागले. पार्किंग लॉटमध्ये एक छोटेसे खोलीसारखे ठिकाण होते. तिथे मी चालले होते. तिथे काही CCTV कॅमेरे नव्हते. माझे काही लक्ष नव्हते, पण ते एक छोटेसे खोलीसारखं ठिकाण होतं. मी विचारले, तू मला इथे का नेत आहेस? तो म्हणाला, सर सुट्टीच्या वेळीच जात होते, पण मी तुम्हाला थांबवून ठेवले आहे कारण तुमची माहिती बरोबर नाही आहे. असं नको व्हायला की उद्या काही समस्या उद्भवेल. मी म्हणाले, मला माहीत आहे उद्या फी भरायची शेवटची तारीख आहे, म्हणून मी आधीच फी भरली आहे. मला काहीच समजले नाही की त्याने दार का बंद केले, पण त्यानंतर मला सगळं कळायला लागले. जसेच मला त्याचे विचार समजले तसंच मला हेही कळाले की तो एकटाच नव्हता. त्याच्यासोबत आणखी एक माणूस होता, जो तिथेच उभा असलेला व्हॅनचा ड्रायव्हर होता. कदाचित त्या दिवशी त्याला कोणाला ड्रॉप करायचे नव्हते किंवा तो ड्रॉप करून परत आला होता. हे दोघी एकमेकांसोबत मिळालेले होते. मी म्हटले, मला इथून निघू दे, तुम्ही दार का बंद केले? ते एकमेकांकडे बघून हसू लागले. माझ्या लक्षात आले की आता मी पूर्णपणे अडकले आहे, पण मला अजूनही यावर विश्वास बसत नव्हता की मी त्यांच्या जाळ्यात कशी अडकले. मला त्यांच्या गोष्टींमध्ये कसं फसवलं गेलं हे मला समजायला हवे होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळते की तो अडचणीत सापडला आहे आणि आता त्यातून सुटणं अवघड आहे, तेव्हा त्याला एक विचित्र भावना होते. ही भावना अशी असते की पुन्हा वेळेत मागे जाऊन सगळं नीट करावे, जी चूक केली आहे ती सुधारावी, जेणेकरून त्याचा जीव वाचेल. पण त्याला माहीत असते की तो ना वेळेत मागे जाऊ शकतो ना वेळ त्याच्याकडे परत येऊ शकते. आणि आता तो अडकलाच आहे. माझ्याबरोबरही असेच होते आणि माझ्या हृदयाचे ठोके मला माझ्या कानात ऐकू येऊ लागले. माझ्या हातापायात घाम येऊ लागला होता आणि माझे पूर्ण शरीर थरथर कापत होते, कारण मला कळाले होते की मी अडकले. मी ना व्हॅनच्या ना रिक्षावाल्याच्या सोबत घरी जात होते, की ज्याने मला पाहिले असते की मी अजूनपर्यंत का आले नाही, किंवा किमान तो आज जाऊन फोन करून त्याने विचारले असते, किंवा कोणीतरी मुलगी पाठवली असती की जाऊन जियाला बोलवून आणा, ती अजून आली का नाही. मी नेहमीच एकटी जायची आणि चालतच जायची. माझे घर फार दूर नव्हते, पण मी गल्ल्यांमधून जाऊन पोहोचायचे. गल्लीही रस्ताच असतो, पण थोडा सुरक्षित वाटतो, आणि त्याच गल्ल्यांतून मी माझ्या घरी पोहोचायचे. पण आज कदाचित मी माझ्या घरी पोहोचणार नव्हते. 4-5 तास उलटून गेले. तेव्हा माझ्या घरच्यांना माझी काळजी वाटू लागली की ती अजूनपर्यंत का घरी आली नाही. मला फोन घेऊन जाण्याची परवानगी नव्हती आणि काही मुली गुपचूप फोन घेऊन जायच्या,
पण मी माझ्या घरच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे, त्यामुळे मी कधीच फोन घेऊन जायचे नाही. नाहीतर माझ्या घरचे फोन करूनच विचारले असते की मी कुठे आहे आणि अजून का आले नाही. माझ्या घरचे कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी विचारपूस करायला सुरुवात केली की आमची मुलगी अजूनपर्यंत घरी का आली नाही. माझ्या घरचे खूप चिंताग्रस्त झाले होते. त्यांनी आधी माझी वाट पाहिली असावी, कारण कधीकधी मी उशिरा घरी जायचे. कधीकधी असं व्हायचे की वाटेत गर्दी असायची किंवा एका मैत्रिणीचे घर होते, तर खूप गरमी झाली की मी तिच्या घरी थोडं थांबायची, थोडं थंडगार पेय प्यायची आणि स्वतःला नॉर्मल करायची, कारण अशा गरमीत चालत जाणं सोपं नव्हते. कधीकधी असं व्हायचे की मी मैत्रिणीच्या घरी बसून गप्पा मारत बसायची, पण थोड्या वेळाने माझी आई तिच्या नंबरवर फोन करून विचारायची की जिया इथे आली आहे का. तेव्हा ती म्हणायची हो, इथेच बसली आहे. कधीकधी माझी आई म्हणायची ठीक आहे, आराम करून ये. कधीकधी मी मैत्रिणीच्या वडिलांसोबत मोटारसायकलवर बसून घरी जायची. अशा गोष्टी नेहमीच घडायच्या आणि म्हणूनच मला खात्री आहे की माझ्या घरच्यांनी 4-5 तास माझी वाट पाहिलीच असेल आणि नंतर माझ्या मैत्रिणीच्या घरी फोनही केला असेल. जेव्हा तिने सांगितले असेल की मी तिथे नाही, तेव्हा माझ्या घरच्यांनी किती काळजी केली असेल. माझ्या घरच्यांना मी पार्किंग लॉटमध्येच सापडले आणि त्यांनी मला अशा अवस्थेत पाहिले, तेव्हा त्यांच्या मनावर काय गेले असेल ते फक्त तेच जाणतात. त्यानंतर माझे डोळे रुग्णालयात उघडले आणि त्या जिया नावाच्या मुलीने जेव्हा मला हे सगळं सांगितलं, तेव्हा आम्हीही थक्क झालो. आपल्या देशात हे सगळं का घडतंय? एक प्रतिष्ठित कॉलेज जो शहरातील सगळ्यात प्रसिद्ध आहे, तिथे असं कसं होऊ शकते? तेही एका सिक्युरिटी गार्ड आणि व्हॅन ड्रायव्हरने मिळून एका मुलीला फसवले आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. आम्ही जियाच्या घरच्यांशी बोललो. मग तुम्ही काय केलंत? त्यांनी सांगितले, आम्ही तर मुलीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलो होतो. आम्ही थेट कॉलेजमध्येच आलो, कारण ती सकाळीच कॉलेजला गेली होती. इथे तर इतक्या मुली शिकतात. आणि मग त्यांनी सांगितले हो, जिच्याबद्दल तुम्ही बोलताय ती इथल्या कॉलेजचीच विद्यार्थिनी आहे, पण आता ती कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही. त्यांनी सांगितले तुम्ही स्वतःच मदत करून तिला शोधा. काय माहीत ती कुठे आहे. इथे नसेल तर कदाचित कुठेतरी दुसरीकडे गेली असेल किंवा कोणासोबत गेली असेल. एकदा सुट्टी झाली की मुलगी कॉलेजमधून बाहेर पडली की त्यानंतर आमची जबाबदारी संपली. जियाच्या आईवडिलांचे म्हणणे होते की कॉलेजच्या प्रशासनाचे वर्तन आमच्यासोबत खूप वाईट होते, जणू आम्ही काहीच किंमत ठेवत नाही. त्यांनी तर नकारच दिला की आम्हाला माहिती नाही, आम्ही कुठून शोधू. जियाच्या घरच्यांनी सांगितले, आम्ही इकडे तिकडे शोधत राहिलो. कॉलेजमधल्या प्रत्येक विभागात गेलो. काही वर्ग बंद होते, तरीही आम्ही आत डोकावून पाहिले. मग आम्ही पार्किंग लॉटमध्ये गेलो आणि तिथल्या त्या छोट्याशा खोलीत गेलो, जिथे आम्हाला आमची मुलगी बेशुद्ध अवस्थेत मिळाली. तिला पाहून आम्ही धक्कादायक स्थितीत होतो. लगेच तिला रुग्णालयात नेले आणि जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला बातमी सांगितली, तेव्हा तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आमची फुलासारखी मुलगी, जिला आम्ही शिक्षणासाठी पाठवले होते, जी खूप चांगली मुलगी होती, अभ्यासात हुशार होती आणि जी फक्त अभ्यासातच लक्ष घालायची, तिच्यासोबत आज इतकं वाईट घडले होते. त्यांनी सांगितले, आम्ही आमची मुलगी डॉक्टरांच्या ताब्यात दिली. नंतर घरच्यांना तिथे थांबवले. त्यांनी सांगितले, जर तुम्ही ही गोष्ट बाहेर काढली तर तुमच्यावर कारवाई होईल. आम्ही रिपोर्टर म्हणून त्याच लोकांची झगडत होतो आणि जेव्हा कळाले की जियाला शुद्ध आली आहे, तेव्हा पोलिसांनी सांगितले की सर्वात आधी आम्ही तिच्याशी बोलू. तुमच्यापैकी कोणीही आत जाऊ शकत नाही, कारण आम्हाला तिचा जबाब घ्यायचा आहे. आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली होती, त्यामुळे त्यांनी कारवाई सुरू केली होती. जियाची आई आणि तिच्या घरचे तिला भेटू इच्छित होते. तिची तब्येत बघू इच्छित होते की ती बरी आहे की नाही. पण आधी पोलीस आत गेले. त्यांच्यासोबत एक महिला कॉन्स्टेबल होती, जिने जाऊन जियाचे नीट जबाब घेतले आणि तोच जबाब होता जो आम्ही तुम्हाला आधी सांगितला आणि तुमच्यासमोर मांडला. यानंतर जेव्हा ही गोष्ट कन्फर्म झाली आणि जियानेही तेच सांगितले की कोणत्या व्यक्तीने हे कृत्य केले, तेव्हा कॉलेजमध्ये सखोल चौकशी करण्यात आली. जियाच्या आईवडिलांच्या मनात खूप राग आणि दुःख होते. सध्या त्यांच्या जागी कोणीही असते तर त्यांची हीच अवस्था झाली असती. तुम्ही या गोष्टीचा अंदाज लावू शकता की तुमचे जीवन व्यवस्थित सुरू आहे, तुमची मुले शाळेत शिकत आहेत आणि सर्व काही ठीकठाक चाललं आहे. पण अचानक तुमच्यावर इतकं मोठं संकट येते की तुम्हाला कळतही नाही की काय करावं. अशा प्रसंगी माणसावर काय जाते हे तर तोच माणूस जाणतो. अशा वाईट परिस्थितीमध्ये कोणीही शत्रूही पडू नये, इतका वाईट वेळ ही असते. अशा प्रसंगामध्ये माणसाचा मेंदूच बंद होतो आणि त्याला विचार करण्याचा किंवा निर्णय घेण्याचाही वेळ मिळत नाही आणि बघता बघता सगळे बिघडत जाते. यावेळी ज्यांच्या विभागात हे सगळं घडले होते, त्या विभागांच्या प्रमुखांना जेव्हा हे सांगितले गेले, तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं की कॉलेजमध्ये मुली काय करतात ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. आमचे काम फक्त त्यांना शिकवणे आहे. आणि तुम्ही ज्या आरव्हीबद्दल बोलताय, तो एका आठवड्यापासून सुट्टीवर आहे. कॉलेज प्रशासनाला कदाचित आधीच माहिती होते की हे सगळं घडलं आहे आणि त्यांनी त्या गार्डलाही तिथून गायब करून टाकले होते. विभागाच्या प्रमुखांनीही ही गोष्ट ऐकली नाही आणि सांगितले, जर तुम्ही आमच्या कॉलेजचे नाव खराब केले तर आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही.
आणि जर ही बातमी कुठे पसरली तर आम्ही कधीही ही गोष्ट खोटी ठरवू. त्यांचे म्हणणे होते की आजकालच्या मुलींची काही गॅरंटी नाही, कोणाशी काय चाललं असेल हे माहीत नाही. जर हे सोशल मीडियावर पसरले असते तर काय झाले असते. आजकाल सोशल मीडियावर जी गोष्ट पसरते ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचते, कारण प्रत्येकाच्या हातात फोन आहे. आता लोकांना पोलिसांपेक्षा सोशल मीडियाचे जास्त भय असते. त्या महिलेचे वर्तन आणि तिचे बोलणे खूपच कळवट होते. तिला स्वतःची मुलगी होती की नाही हे माहीत नाही, पण तिला जराही संवेदनशीलता नव्हती. इतक्या गंभीर समस्येकडे ती गांभीर्याने पाहत नव्हती. इथे कोणाच्या तरी मुलीचा प्रश्न होता, पण तिला फक्त तिच्या कॉलेजची प्रतिष्ठा महत्त्वाची होती. ती तर स्वतःच कोणाच्या तरी हाताखाली काम करणारी होती, पण तिला फक्त तिच्या पगाराचीच चिंता होती. ती कदाचित स्वतःसाठी नाव मिळवू पाहत असावी. तिच्यासाठी ही इतकी छोटी गोष्ट होती, पण इथे एक संपूर्ण कुटुंब धोक्यात होते. जेव्हा बातमी सोशल मीडियापर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी पुढील तपास सुरू केला, तेव्हा त्यांनी सांगितले की ही सर्व गोष्ट खोटी आहे, असं काहीही घडले नाही. जियाच्या घरच्यांनी तक्रार नोंदवली होती, त्यामुळे त्यांनी कॉलेजवरही आरोप केले आणि तिथे जाऊन आंदोलन केले. पण त्यानंतर या गोष्टीला दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. जियाच्या कुटुंबियांचे म्हणणे होते, फक्त आमच्या मुलीचे प्राण वाचवायचा प्रयत्न करा, आम्हाला काहीही नकोय. पण जियाची अवस्था खूपच खराब होती. तिच्यासोबत जी घटना घडली होती ती कोणाच्या सोबतही होऊ नये. तिच्यावर प्रचंड अत्याचार झाला होता आणि मग तेच घडले. 4 दिवसांनी ती मुलगी या जगातून निघून गेली. तिच्या कुटुंबियांसोबत खूपच वाईट घडले होते. तिच्या तरुण मुलीवर इतका अत्याचार झाला होता आणि ती आता या जगात नव्हती. डॉक्टरांनी सांगितले की 4 दिवस हे खूपच कठीण होते. जेव्हा 4था दिवस ओलांडला आणि त्यानंतर 3 तासही गेले, तेव्हा सगळ्यांना वाटले की आता धोकादायक काळ संपला आहे आणि सगळं ठीक होईल. पण जियाच्या फक्त शरीरावर जखम नव्हती, तिच्या मनावर आणि आत्म्यावरही जखम होती आणि डॉक्टर फक्त तिच्या शरीरावर उपचार करू शकत होते. म्हणूनच कदाचित तिने जगण्याची आशा सोडली होती आणि ती या जगातून निघून गेली. तिची मेंदूची शक्ती संपली होती आणि तिच्या शरीरात जगण्याची शक्ती उरली नव्हती. जियाच्या जाण्यानंतर तिच्या मैत्रिणींनाही ही बातमी समजली. सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली. जिया या कॉलेजमधील विद्यार्थी होते आणि जियाचे चांगले मित्र होते. सगळे डिपार्टमेंट तिला ओळखत होते, कारण ती नेहमी टॉपर असायची. जेव्हा ही गोष्ट जियाच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचली, तेव्हा ते आधी तिला फोन करत होते, विचारत होते की जिया कुठे आहे. जियाकडे फोन होता, पण ती इतक्या वाईट अवस्थेत होती की फोन तिने पाहिलाही नसेल. नंतर जियाच्या आईने तिच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला सांगितले की जियासोबत हे सगळं घडलं आहे आणि ती आता या जगात नाही. 4 दिवस झाले होते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये ही बातमी जंगलातल्या आगीसारखी पसरली. त्यांनी या घटनेविरुद्ध कारवाई करण्याचा निर्धार केला. त्यांनी ठरवले की आम्ही हे होऊ देणार नाही. एक मुलगी जी खूप कष्ट करून कॉलेजपर्यंत पोहोचले, तिच्यासोबत असा अन्याय आम्ही सहन करू शकत नाही. आपल्या समाजात मुलींच्या शिक्षणाचे अजूनही खूप महत्त्व नाही. काही मुलीच उच्च शिक्षण घेऊ शकतात, नाहीतर 10वी-12वी झाल्यावर त्यांना घरीच बसवले जाते. अशा परिस्थितीत जर एक मुलगी कॉलेजपर्यंत पोहोचते आणि मोठं शिक्षण घेते, तर त्यामागे खूप मेहनत असते, तिच्या पालकांचा विश्वास असतो आणि तिचे मोठे स्वप्न असतात. आणि या सगळ्या स्वप्नांना आणि विश्वासाला इतक्या सहजतेने चिरडले जाऊ शकते. आम्ही हे होऊ देणार नाही. विद्यार्थ्यांनी जियाच्या घटनेसाठी आवाज उठवायला सुरुवात केली. लवकरच ही गोष्ट देशभर पसरली. सर्वांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि या आवाजात सामील झाले. आवाज उठवण्याचा अर्थ असा की आपली बाजू ऐकली जावी, अशा घटनांना दुर्लक्षित करू नये आणि कडक कारवाई केली जावी. आम्हाला न्याय मिळावा. असा न्याय आपल्याला आपोआप मिळत नाही, त्यासाठी लढावं लागतं, ओरडावं लागतं आणि संघर्ष करावा लागतो. विद्यार्थ्यांनीही हेच केले. त्यांचा मुद्दा असा होता की जर कोणती मुलगी किंवा मुलगा त्यांच्या शिक्षणासाठी कष्ट करत असेल, त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यावर पैसे खर्च केले असतील आणि त्यांनी कष्ट करून मोठे शिक्षण पूर्ण केले असेल, तर त्यांच्या जीवनाचे संरक्षण कोण करेल? जर एक मुलगी एवढं पार करून कॉलेजपर्यंत पोहोचली असेल, तिचे शिक्षण पूर्ण केले असेल, तर तिची सुरक्षा कोण पाहणार? ती अशा दुर्दैवी घटनेची शिकार कशी झाली आणि तिचे आयुष्यच संपले, तिच्या आयुष्याची जबाबदारी कोण घेणार? विद्यार्थ्यांनी याविरुद्ध लढा दिला. जर जिया टॉपर असली तरी तिचे भविष्य असं संपवण्यात आले. जर एखादी मुलगी डॉक्टर बनली आणि तिच्या कुटुंबाने तिच्यावर विश्वास ठेवून खूप पैसे खर्च केले, तिने खूप मेहनत करून 5 वर्ष अभ्यास केला आणि जर शेवटी एक चांगली डॉक्टर बनली आणि जर एखाद्या दिवशी तिच्या रुग्णालयात तिच्यासोबत काही वाईट झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? अशा घटनांना अनेकदा आत्महत्येचे नाव दिले जाते. जियासोबतही तेच घडले. त्यालाही आत्महत्या म्हणत होते की तिने पार्किंग लॉटमध्ये जाऊन आत्महत्या केली आहे, कारण तिला परीक्षेत कमी मार्क्स मिळवले होते किंवा तिचे एखाद्या मुलाशी अफेअर होते. तिला काही वैयक्तिक समस्या होत्या, ज्यामुळे तिने आत्महत्या केली. इथपर्यंत की कॉलेजच्या विभागाच्या प्रमुखाने सुसाईड नोट देखील तयार केली होती.
असे अनेक प्रयत्न करून हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला जात होता, कारण लवकरच हँडरायटिंगवरून कळले की ते जियाचे लिखाण नव्हते. पण सोशल मीडियावर गोष्ट एकदा चढली की लोक तिला खूप दूरपर्यंत पोहोचवतात. आम्ही तुमच्यापर्यंत ही बातमी आणली, ती खरी आहे आणि यात वास्तविक व्यक्तींचे बयान आहेत. आणखी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांचा संताप वाढला आणि त्यांनी कॉलेजसमोर मोर्चा करायला सुरुवात केली, तेव्हा पोलिसांना बोलावण्यात आले आणि पोलिसांनीही विद्यार्थी आंदोलन रोखण्यासाठी तेच केले जे आधीही करत आले आहे. जेव्हा तुम्ही या प्रकारच्या प्रदर्शनात अडकता तेव्हा तुम्हाला असं वाटते की तुमचे जीवन धोक्यात नाही, पण वास्तवात जीवन धोक्यात येऊ शकते. कारण अशाच एका प्रकारच्या धरणा प्रदर्शनात एक विद्यार्थी आपल्या साथीदाराच्या न्यायासाठी आला होता आणि तो या जगात नाही राहिला. जेव्हा तो घरातून निघाला तेव्हा त्याला माहिती नव्हते की आज तो परत येणार नाही, परंतु त्याने धरणा प्रदर्शनाच्या बळी म्हणून आपला जीव गमावला. आता जियासोबतच सर्व लोक न्यायासाठीही न्याय मागत आहेत. एक विद्यार्थ्याने एका पोलिसाला थांबवून विचारले, तुम्ही इथे असताना हे सगळं होतं तेव्हा तुम्ही कुठे होता? तुम्ही तर झोपले होते का? त्याचा उद्देश असा होता की आम्हाला इथे काहीही आदेश मिळालेले नाहीत, तेव्हा इतकं काही घडते तेव्हा पोलिसांना माहिती नसते का? पोलीस स्टेशन जवळ असो किंवा नाही, परंतु जेव्हा कोणीतरी या दुर्दैवी घटनेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बाहेर येते तेव्हा तुम्ही सगळे एकत्र येऊन रॉकेट घेऊन आलात. पोलिसाच्या तोंडून सत्य बाहेर आले की हे सगळं मोठ्या अधिकाऱ्याचे काम आहे. आम्हाला वरून आदेश मिळाले की तेच आम्ही करतो. जेव्हा मोठ्या अधिकाऱ्यांचा परवानगी मिळते तेव्हा तेच बाहेर येतात, अन्यथा ते झोपलेले असतात. अशा प्रकारे हे प्रकरणही दाबले जाईल, कारण अजूनही लोक हे समजतात की रात्र गेली तर सर्व काही संपते. 3-4 दिवस लोक बोलतात आणि नंतर ही गोष्ट संपेल. पण मला असं वाटत नाही की या घटनेला विसरून जाईल, कारण उद्या पुन्हा लोक बाहेर येतील आणि पुन्हा न्याय मागतील. हे विद्यार्थी आता जागे झाले आहेत आणि त्यांना थांबवणं मोठं कठीण आहे. जर हे थांबले नाहीत तर ते खूपच मोठं होईल, कारण जे आज एका मुलीच्या सोबत झाले ते उद्या दुसऱ्या मुलीच्या सोबतही होऊ शकते. पोलिसांचे म्हणणे होते की गुन्हेगार पळून गेला आहे, पण विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की गुन्हेगार अजिबात पळाला नाही, तो उघडपणे फिरत आहे. त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्या हवाले गुन्हेगार द्या, सुरक्षा गार्ड आणि ड्रायव्हर ज्यांनी मिळून हे सगळं केले. आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही स्वतःच न्याय घेऊ. अनेक विद्यार्थ्यांना गंभीर जखमा झाल्या आणि त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले, परंतु त्यांच्या हिमतीला सलाम, कारण ते अजूनही मागे हटले नाहीत. कॉलेज बंद होईल किंवा मग न्याय मिळेल. जर कॉलेज बंद झाले तरी अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, पण अशा कॉलेजमध्ये कधीही सुरक्षितता असू शकत नाही जिथे हे सगळं करणं एवढं सोपं आहे. जिया जगात राहिली नाही, तिच्यासोबत खूप वाईट झाले, पण एक गोष्ट खूप विचित्र आहे की तिला मूर्ख बनवणं इतकं सोपं होतं. कदाचित यामध्ये कॉलेजच्या लोकांचाच हात असावा. जर कुणाची फी लेट झाली तर ते तिच्यावर एवढा दबाव टाकत होते की जियासाठी ही गोष्ट खूपच अस्वस्थ करणारी ठरली. त्यामुळे जियाला वाटले की जर तिची फीही लेट झाली तर तिला हाच प्रश्न भोगावा लागेल. त्यामुळे ती त्यांच्या बोलण्यात सहज येऊन गेली आणि म्हणूनच ती इतकी चिंतेत होती की तिने सुरक्षा गार्डच्या सर्व गोष्टी मान्य केल्या. अद्यापही काही लोक असे आहेत जे म्हणतात की अशी कोणतीही समस्या झाली नाही आणि सोशल मीडियावर बनावट बातम्या पसरवल्या गेल्या आहेत. जर असे असेल तर तुम्ही सोशल मीडियावर जाऊन पाहू शकता की सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत जे अपलोड केले गेले आहेत. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की कोणते कॉलेज आहे. तुम्हाला हेही कळेल की शेवटी मी काय सांगू इच्छित आहे. तुम्ही सर्वजण या धरणा प्रदर्शनात सहभागी होऊ शकता. तुम्ही पोस्टही करा आणि सोशल मीडियावर या मुद्द्यावर आवाज उठवा आणि तुमचे मत द्या. त्यामुळे हा विषय प्रत्येकाला पोहोचेल, कारण तुमचेही एक दिवस चिमुरडी असू शकते आणि तुम्हीही याविरुद्ध आवाज उठवा, जेणेकरून जियासारखे काहीही पुन्हा होणार नाही आणि ती आपले स्वप्न पूर्ण करू शकेल आणि अशा जंगलीच्या जाळ्यात अडकणार नाही. पोलिसांचा जो दृष्टिकोन होता तोही आम्ही तुमच्यासमोर ठेवला. इथेच थांबले नाही, त्या मुलीच्या आईवडिलांना सुद्धा अपमानित करण्यात आलं. ती मुलगी जिची आधीच वाईट परिस्थिती होती तिच्यावर आरोप करण्यात आले की कदाचित तिचे एखाद्या विद्यार्थ्याबरोबर किंवा इतर कोणासोबत अफेअर चालू होते आणि ती तिथून पळून गेली. आणि तुम्ही आम्हाला सांगत आहात की ती अद्याप घरावर पोहोचलेली नाही, पण ती दुसरीकडे गेली असू शकते. परंतु जेव्हा हे समजले की ती मुलगी या जगात राहिली नाही तेव्हा त्यानंतर हेही सांगितलं गेलं की तिने आत्महत्या केली आहे. जर तुमच्याबद्दल अशा असंवैधानिक बातम्या ऐकायला मिळाल्या तर तुमच्या मनावर काय परिणाम होईल? जरा एक क्षण थांबून विचार करून पहा. असं गेल्या काही दिवसात आपल्या देशात अनेक घटनांमध्ये झाले आहे, जिथे एका डॉक्टरच्या बाबतीतही हेच घडलं. हे फक्त शहरात किंवा कॉलेजच्या रुग्णालयातच नाही, तर संपूर्ण शहरात धरणा प्रदर्शन करण्यात आले. संपूर्ण शहरात असे धरणा प्रदर्शन झाल्याचे म्हणजे तुम्ही समजत आहात की याचा परिणाम राजकारण्यांवरही झाला. मोठमोठ्या नेत्यांनी राजीनामाही दिला. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल.
धन्यवाद.